आज मस्त असा शेवयाचा उपमा करायला घेतला बरं का. म्हणजे त्या गावाला करतात बघा, गव्हाच्या शेवाळ्या किंवा रव्याच्या शेवाळ्या. ह्यावेळेस करायला मी विसरलेच बरं का. इथे मुंबईत कुठे असतं तर बरं झालं असतं. मुंबईत तुम्हाला कुठे माहिती आहे का शेवाळ्या कुठे करतात? गव्हाच्या ह्याच्या असतात बघा. गेल्या वर्षी मी दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओ. तर तुम्हाला कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा. आता इथे मी शेवळ्या करायला घेतल्या आहेत. सुरुवातीला मोहरीची फोडणी दिली. कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, डाळगी, सफेद डाळगी असतात आणि शेंगदाणे टाकलेत. आणि हळद थोडीच होती, बघितली नेमकं डब्यात बघितली की हळद संपलेली होती. हळद दळून आणली मी, आता काढायची मला डब्यामध्ये. मग हळदीचा रंग थोडा कमी येईल म्हणून मी लाल रंगाचं म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. नुसता पिवळा उपमा पण चालतो, पण हळद कमी असल्यामुळे मी लाल मिरची टाकलेली आहे. आणि हे बघा, हे दिसतात ना शेवाळ्या, त्या आपल्या नसतात का भाजलेल्या शेवाळ्या बाजारात मिळतात, त्या टाकून मी केलेले आहेत. म्हटलं बघूया ह्याचा कसा होतो. पहिल्यांदा केलं आहे मी. आणि थोडंसं पाणी टाकलं आणि थोडी साखर पण टाकलेली. तुम्ही लिंबू पण टाका, छान लागते. माझ्याकडे लिंबू नव्हतं तरीसुद्धा हा उपमा एवढा छान झाला की नाही. सुगंध एवढा छान येत होता आणि अगदी तोंडात घातले की नाही एकदम मऊ मऊ. जरासुद्धा असा रटाळ नाही की एकदम जाड नाही, काय नाही. तुम्ही केला आहे का नक्की सांगा. आणि केला नसेल तर अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होतो आणि सुंदर लागतो. जी की शेवयाची खिरीची नसते का शेवळ्या, त्या शेवळ्यांचा मी असा उपमा केला आहे आणि मस्त अप्रतिम झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.